दासबोध आणि संवाद सूत्रांची गोष्ट. एकदा काय झालं, एका रमणीय गावात अद्वैत नावाचा एक तरुण राहत होता. अद्वैत हुशार होता, पण त्याला नेहमी एक प्रश्न पडायचा, मी माझ्या आयुष्यात काय करू, कसं जगावं. त्याचे वडील नेहमी त्याला म्हणायचे, अद्वैत, समर्थ रामदासांचा दासबोध वाच, तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. अद्वैतने दासबोध वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला ते अवघड वाटले, पण जसजसा तो पुढे वाचत गेला तसतसे त्याला ज्ञानाचे नवे दरवाजे उघडल्यासारखे वाटले. त्याने दासबोधातून आत्मपरीक्षण करायला शिकले. त्याला कळले की मन एकाग्र करणे किती महत्त्वाचे आहे आणि कर्तव्यनिष्ठ असणे का आवश्यक आहे. दासबोधातील शिकवणीनुसार त्याने प्रत्येक गोष्टीत ज्ञान शोधायला सुरुवात केली. तो अधिक शांत आणि विचारशील बनला. त्याच्या मनात भक्ती आणि वैराग्य यांचे महत्त्व रुजू लागले. गावात एक मोठी समस्या होती. गावातील लोक एकमेकांशी नीट बोलत नव्हते. त्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होत होते. कोणी कोणाचे ऐकायला तयार नव्हते आणि यामुळे गावातील शांतता भंग पावली होती. ही परिस्थिती पाहून अद्वैतला दासबोधातील संवाद याविषयीचे चिंतन आठवले. त्याला वाटले, ज्ञान मिळवणे एक गोष्ट आहे, पण ते योग्य प्रकारे इतरांपर्यंत पोहोचवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अद्वैतने गावातील लोकांना एकत्र बोलावले. त्याने त्यांना संवादसूत्रांबद्दल सोप्या भाषेत समजावले. त्याने सांगितले, आपण जेव्हा बोलतो तेव्हा फक्त आपले शब्द महत्त्वाचे नसतात, तर आपण कसे बोलतो, किती लक्षपूर्वक ऐकतो हे देखील महत्त्वाचे आहे. त्याने सक्रिय श्रवणाचे महत्त्व पटवून दिले. जेव्हा कोणी बोलत असेल तेव्हा शांतपणे ऐका, मध्येच बोलू नका. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा, असे तो म्हणाला. त्याने लोकांना सांगितले की स्पष्ट आणि सरळ बोलणे किती महत्त्वाचे आहे, जेणेकरून गैरसमज होणार नाहीत. तसेच एकमेकांशी बोलताना सहानुभूती दाखवावी, एकमेकांना समजून घ्यावे आणि अभिप्राय म्हणजे फीडबॅक योग्य पद्धतीने द्यावा, हेही त्याने शिकवले. सुरुवातीला लोकांना हे सर्व थोडे विचित्र वाटले, पण अद्वैतने स्वतःच या सूत्रांचा वापर करायला सुरुवात केली. तो गावकऱ्यांचे शांतपणे ऐकून घेऊ लागला, त्यांचे प्रश्न समजू लागला आणि स्वतःचे मत स्पष्टपणे मांडू लागला. हळूहळू गावकऱ्यांनीही त्याचे अनुकरण केले. त्यांनी एकमेकांशी बोलताना अधिक लक्षपूर्वक ऐकणे सुरू केले. त्यांच्या बोलण्यात स्पष्टता येऊ लागली आणि त्यांच्यातील गैरसमज कमी झाले. काही काळातच गावातील वातावरण पूर्णपणे बदलले. लोक पूर्वीपेक्षा अधिक एकमेकांशी जोडले गेले. त्यांच्यात निर्माण होणारे वाद संवादाने सुटू लागले. अद्वैतने दासबोधातून मिळवलेले ज्ञान आणि संवादसूत्रांचा वापर करून केवळ स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण गावाचे जीवन समृद्ध केले होते. या गोष्टीने आपल्याला हेच शिकायला मिळते की ज्ञान म्हणजे दासबोध हे केवळ पुस्तकातून वाचून पुरेसे नाही, तर ते जीवनात उतरवून त्याचा योग्य वापर म्हणजे संवाद सूत्रे करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण आपले ज्ञान इतरांच्या भल्यासाठी वापरतो तेव्हाच ते खऱ्या अर्थाने सार्थ ठरते.